पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन। राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात भारतीय नौदल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मोदी सिंधुदुर्गात। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजकोटमधील संग्रहालयाची पाहणी, शिवाजी महाराजांच्या काळातील आरमारच्या दुर्लभ फोटोंची पाहणी। सिंधुदुर्गात नौसेना दिनानिमित्त प्रत्येक गावातून एसटी फेरी, नागरिकांसाठी 266 गाड्यांची व्यवस्था। पंतप्रधान मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी मालवण बाजारपेठ बंद, पंतप्रधानांचा ताफा मालवण बाजारपेठेतून जाणार असल्याने निर्णय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, 20 ते 25 जेसीबींच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी। बुलढाण्याच्या खामगावात आज मनोज जरांगे पाटलांची सभा, सभेची जय्यत तयारी पूर्ण। येत्या 17 तारखेला मराठा बांधवांची अंतरवाली सराटीत बैठक, महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांची बैठक होणार, सर्व उपोषणकर्त्यांनी बैठकीला यावं, जरांगेंचं आवाहन। अकोल्यात उद्या मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन, जरांगेंच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी। पातूरच्या चरणगावात 100 एकरात सभा होणार। बीडच्या परळीमध्ये उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी पूर्ण, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी, कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन, विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। सांगलीत मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन, प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा अंगणवाडी सेविकांचा इशारा। सांगलीत पानपट्टी चालकांचा प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा, 328 कलमाखाली कारवाई करत दुकानं सील करून फौजदारी गुन्हे दाखल करत असल्याने विरोध, पानपट्टी असोसिएशनने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। नाशिकच्या येवल्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा, हिंदुत्ववादी संघटनांची हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी, लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतरण रोखण्यासाठी मागणीसाठी आक्रोश। अहमदनगरच्या शेवगावमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महिला आक्रमक, शहरातील पाण्याचा प्रश्नी महिलांचा आक्रमक पवित्रा। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचा मोर्चा, नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासन मागे, ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। जळगावच्या धरणगावमध्ये ठाकरे गटाचं नगरपालिकेविरोधात अनोखं आंदोलन, पाईप केबल आणि दोर बैलगाड्यांवर ठेवून नगरपालिकेपर्यंत काढली अंत्ययात्रा, शहरातील बोरवेल बंद असल्याने पाण्याची गैरसोय। कोल्हापूरमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, इंग्रजी भाषेतील फलकांची मनसैनिकांकडून तोडफोड, अनेक इंग्रजी पाट्यांना काळं फासलं, मनसैनिक आणि व्यावसायिकांची शाब्दिक चकमक। कराडच्या गोटेगावात सुरू असलेल्या मराठा साखळी उपोषणाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा, 50% मुस्लिम लोकसंख्या असल्यानं दररोज साखळी उपोषणात सहभाग। पुण्यात प्रशासनाविरोधात भिडेवाडा भाडेकरू आक्रमक, काळ्या ओढण्या घालत प्रशासनाचा निषेध, स्मारकामध्ये जुन्या भाडेकरूंना दुकानं मिळावीत अशी मागणी। पुण्याच्या इंदापूरमध्ये दूध दरासाठी शिवधर्म फाउंडेशनचं उपोषण, महापुरुषाच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक घालत तहसील कार्यालयावर मोर्चा, निर्धारित दरापेक्षा दर कमी न करण्याची मागणी। कोल्हापूरच्या दूधगंगा साखर कारखान्यासाठी 89% मतदान, दूधगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिकांची प्रतिष्ठा पणाला। आळंदीतील देऊळवाड्यात कार्तिकी वारीची लगबग सुरू, आळंदी देवस्थानाकडून विशेष तयारी, 5 ते 11 डिसेंबर दरम्यान 8 लाख वारकरी आळंदीत दाखल होण्याची शक्यता। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्तिकी सोहळ्यानिमित्त आळंदीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त, सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मंदिर परिसराची पाहणी। थंडीपासून संरक्षण होण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाला उबदार कानटोपी आणि अंगावर मखमली शाल, कार्तिकी वारीनंतर विठ्ठलाच्या मुकुटावर लाल काठ्यांचा उपळण्याची, कानपट्टी बांधण्याची परंपरा।
आळंदीमधील स्थानिक नागरिकांकडून उद्या आळंदी बंदची हाक. देवस्थानच्या विश्वस्त पदावर स्थानिकांना डावलल्याने निर्णय. विश्वस्तांच्या कमिटीत स्थानिकांनाही स्थान मिळण्याची मागणी. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू. पुण्यातील मेट्रोच्या खोदकामादरम्यान हँड ग्रेनेड सापडलं. पुण्यातील बाणेर परिसरात खोदकाम करत असताना आढळून आलं ग्रेनेड. बाणेरकडून विद्यापीठाकडे जाणारा रस्ता काही वेळासाठी बंद. सांगलीच्या कारंजवाडीमध्ये अनीस आणि पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे भोंदूबाबाचा भांडाफोड. प्रकाश पाटील या भोंदूबाबावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. पैशाचा पाऊस पडतो म्हणून भोंदूबाबाने तरुणाचे 18 लाख पळवले. बाबा आयरा शॉब यांच्यासह 4 जणांवर गुन्हा. बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यातील प्रदूषणात दिवसेंदिवस होते वाढ. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीला अपयश. सिटीझन फोरम आणि बोईसर यांची लोकायुक्तांकडे धाव. कोल्हापूरच्या इचलकरंजीत सेफ सिटी अंतर्गत बसवलेले कॅमेरे बंद. संबंधित कॅमेरे वेळेत बसवून देण्याची ग्रामस्थांची मागणी. चोरी, घरफोडी आणि बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आले होते कॅमेरे. लातूरच्या 13 ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जेनेरिक औषध दुकानांची सुरुवात. आरोग्य विभागाचा नेक ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीशी करार. नागपूरच्या कन्हान स्थानकात तांत्रिक कामासाठी रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं. बुलढाण्याच्या खामगावमध्ये मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वाहनांची तोडफोड. मुलीच्या पतीसह सासूलाही मारहाण. 3 महिलांसह 9 पुरुषांवर गुन्हा दाखल. 10 वर्षांच्या मयंक मात्रेने 5 तास 13 मिनिटं 18 किलोमीटर खाडी पार करून रचला विक्रम. धरमतर जेट्टी ते कारंजा जेट्टी हे 18 किलोमीटरचं अंतर पोहत पार केल्यानं मयंकचं सर्वत्र कौतुक. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये मराठा संघटनांचं साखळी उपोषण. जे मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेतील त्या सर्वांना परिणाम भोगावे लागतील, मराठा संघटनांचा इशारा. यवतमाळच्या निम्न पैनगंगा धरणाविरोधी संघर्ष समितीचं साखळी उपोषण. उपोषणाला आमदार प्रतिभा धानोरकरांची भेट. निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध. पुण्याच्या सासवडमध्ये अपंग बांधवांकडून काल जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन. प्रहार संघटनेकडून दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी रॅली. नागपूरमध्ये भारतीय नौसेना दिवस साजरा. ऑपरेशन ट्रायडंटच्या पराक्रमाची आठवण करून सलाम देण्याकरता युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण. पुढील 3 दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोलीसह विदर्भात हलका पाऊस होण्याचा अंदाज. राजू शेट्टींकडून सांगलीत नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी. द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदलण्याची राजू शेट्टींची मागणी. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने हरभरा, तूर पीक धोक्यात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. अनेक शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कापूस शेती पेटवली. अवकाळीमुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कापसाचं उत्पन्नच नाही तर करायचं काय, शेतकऱ्यांना प्रश्न. अमरावतीतील हरभऱ्यावर मर रोग तर तुरीची फुलगळ. कापूसही भिजला. जिल्ह्यातील 4 तालुक्यात अवकाळीने झालं नुकसान. शेतकऱ्यांना शासनाच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा. पुण्यात अवकाळी पावसापाठोपाठ धुक्यामुळे शेती पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. खरीप हंगामातील कांदा, ज्वारी पिकं धोक्यात. शेतकरी चिंतेत. नंदुरबारमध्ये आधुनिक पद्धतीने पपई शेती विषयावर चर्चासत्र. तर वातावरण बदलाचा पपई पिकावरील परिणाम आणि योग्य नियोजनाचं मार्गदर्शन. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. काँग्रेसचे नेते वसंत मुंडेंच्या लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर चौकशी होणार. अहवाल सादर करावा लागणार. लातूरमध्ये परवानगी आता झाड तोडल्यानं गुन्हा झालाय दाखल. वृक्षतोड अभियानाअंतर्गत गांभीर्यानं हे घेत नसल्याने मनपाची कारवाई.